हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इतेनाजतो ज्ञानराजास्पात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। काल आपण 7व्या अध्यायातल्या सुरुवातीच्या ओव्यांना सुरुवात केलेली आहे। पहिल्या 2 श्लोकावर माऊलींनी जवळजवळ 7, 8, 9 ओव्यांचा वापर केलेला आहे पहिले 2 श्लोक स्पष्टीकरण करण्यासाठी, आणि त्यातल्या एका 3ऱ्या आणि 4थ्या ओवीवरती आपण कालचं चिंतन पाहिलेलं होतं। आज आपण 5व्या ओवीचा विचार, त्याच्या पुढच्या ओव्यांचा विचार करणार आहोत। मग ज्ञानाची नि वेळे झाकती जाणीवेचे डोळे जैसे तिरी नाव नढळे टेकली सांगती, असा विचार आपला चालू होता। नदीतून जेव्हा नाव कडेला पोचते तेव्हा कडेला पोचल्यानंतर ती पुढे जाऊ शकत नाही, सरकत नाही, तिरी नाव न ढळे, हलत नाही, म्हणजे स्थैर्य प्राप्त होतं। त्याला स्थिर प्रज्ञा म्हणतो आपण। स्थितप्रज्ञ ही प्रज्ञता जी आहे, स्थितप्रज्ञत्व ते प्राप्त झालेलं असतं त्या साधकाला, म्हणजे स्थैर्य प्राप्त होतं बुद्धीला। हे नदीचं उदाहरण दिले ना, ते नदी या भवसागरातून जाताना, साधनेचा विचार करताना, वल्हे वलवत जात असताना हे वल्हे वलवणं, त्या सागरातून पुढं जाणं, वेगवेगळ्या त्या संबंधित असणारे जलचर म्हणा किंवा त्यातले भोवरे म्हणा, या सगळ्यांचा विचार करत ती नाव पुढे जाते। आणि नाव पुढे गेली आणि तीरावर गेली की पुढं जाणं थांबतं। तसं ज्ञानाची वेळ झाली की जाणीवेच्या सगळ्या जाणीवा बंद होतात। त्याच्यापेक्षा उलटाने विचार करायचा, जेव्हा जाणीव जेव्हा थांबते, जेव्हा बुद्धीचं कार्य, मनाचं, अंतःकरणाचं कार्य जेव्हा थांबतं, तेव्हाच काय होतं, ज्ञानाची वेळ आलेली असते। अशी ज्ञानाची वेळ येते बरं काय। परमपूज्य डॉक्टर काका त्याला म्हणतात क्लिक होणं। हे क्लिक होणं म्हणजे ज्ञानाची वेळ होणं। अचानकपणे ते क्लिक होत असतं, आणि त्यामुळं हे कुणाला क्लिक झालेलं असतं हे मात्र तो माणूस सांगू शकत नाही, तो साधक सांगू शकत नाही, त्याला ओळखता येत नाही। ओळखायला तेवढी आपल्याकडे अक्कल लागते की खरंच तो ज्ञानाच्या वेळेवर आलाय का, किंवा त्याची नाव आता स्थिरावर थांबलेली आहे का, हे ओळखण्यासाठी स्वतःची बुद्धीसुद्धा संतांच्या उंची इतकी न्यावी लागते। म्हणून इथं म्हणलेलं आहे, एक मात्र अशा अविनाशी भगवंताचाच आश्रय एकदा प्राप्त केला, ग्रहण केला की पुढं जाणं सगळं थांबतं। सगळ्यात आश्रय मोठा कोणाचा, आता कोटे धावे मन तुझे चरण देखील या। हे धावणं जे आहे ते नावेचं आहे, आणि चरण जे आहे ते कडेला थांबणं आहे नावेचं। जिथं आता नाव पुढे जात नाही ना, तर त्याचा विचार आहे। म्हणजे भाग गेला, सीन गेला, हा सगळा संसाराचा साधनेचा सीन समाप्त होतो, आणि आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे कडेवर गेलो। तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, ते अभंग फार वेदांत शास्त्राला धरून आहेत बरं काय सगळे। त्याला 5वा वेद म्हणतात तुकारामांच्या गाथेला। कधी वेळ मिळाला तर आपण ज्ञानेश्वरीचा जशी तुम्ही अभ्यास केला आहात तसा कधीतरी त्या तुकाराम गाथेचा सुद्धा अभ्यासाला सुरुवात करायला हरकत नाही। अगदी जाडजूड शास्त्र वाचत अभ्यास करत बसण्यापेक्षा, संस्कृत एखाद्या श्लोकांचा अर्थ काढत बसण्यापेक्षा, जरूर आहे चांगली बुद्धी असेल तर काढत राहावं, पण तोच वेद, सगळी उपनिषदं तुकोबाने आपल्या 4-4.5 अभंगामध्ये आणलेले आहेत। जरासं कधीतरी आपण पाहिलं तर निश्चित त्यातले अभंग जे आहेत ते अभंग आपल्या रोजच्या जीवनासाठी उपयोगी पडतील, आमच्या रोजच्या साधनेसाठी उपयोगी पडतील। खरा साधन करून प्रयत्नपूर्वक सामान्य कुटुंबातला एखादा मनुष्य हा पुढे जाऊन मोक्ष प्राप्त करून घेतो, याचं उत्तम उदाहरण तुकोबा आहे।
त्यामुळे तुकाराम महाराजांचे अभंग जे आहेत खरंच आमच्यासारख्यांना, जे खरंच साधनामध्ये आहेत, गृहस्थ आश्रमी आहेत, पोराबळातनी आहेत, सगळ्या त्रासातून आहेत, सामाजिक त्रास आहेत, कोण कुणाचे काहीतरी करत असतं, त्यांना कोणतरी नावं ठेवत होतं, सगळ्या इतर त्या काही समाजानं त्यांना वाळीत टाकण्याचा प्रयत्न केला. एवढ्या सगळ्या स्थितीतून त्यांच्या तोंडातून स्फुरलेले अभंग खरंच आमच्यासाठी उपयोगी असणार आहेत. तुकोबा म्हणतात, आता कुठं धावणारं माझं मन होतं ते जेव्हा कडेवर नाव लागली, मन कुठं गेलं तर कडेवर स्थिर झालं, म्हणजे भगवंताच्या पायावरती स्थिर झालं. आता कुठं जाणं नाही. त्यामुळे एक मात्र असा हा परमात्मा, अविनाशी परमात्मा जो आहे तो त्याचाच आश्रय घेणं आणि इतर सगळं जे आहे ते विनाश आहे असं समजणं, हेच मुख्य गोष्ट साधकाची, त्या पोहोचलेल्या साधकाची होते. त्याला कुणाचाही तो आश्रम मानत नाही, त्यामुळे सगळं नाशवंत आहे असा त्याचा विचार सांगितलेला आहे. एक सुभाषित आहे बघा, आपल्याकडे माहिती असू दे. यौवनम धनम आयुष्यम पद्ममीन जलाल बिंदुवत अतीव चपलम ज्ञात्वा अच्युतम एकम समाश्रयत. काय शब्द वापरलेत बघा, यौवनम धनम आयुष्य, हे 3 शब्द एकाच वेळी वापरलेला आहे. कशासारखे आहे? पद्ममीनी जला बिंदुवत, म्हणजे कमळपत्रावरती जर बिंदू पडलेला असतो पाण्याचा, तसे यौवन म्हणजे तारुण्य, धन, संपत्ती आणि आपलं आयुष्य त्या बिंदूसारखं आहे. जरा जरी वाऱ्याची झुळूक लागली तर त्या कमलपत्रावरला बिंदू घरघळून कधी खाली पडेल सांगता येत नाही. धनाची तशीच अवस्था आहे, तर तारुण्याची तशीच अवस्था आहे आणि आयुष्याची तशीच अवस्था आहे. तारुण्य जाता जाता बघत बघत निघून जातं. नंतर धन वापरायला, व्यवस्थित वापरायला जमलं नाही, तारुण्य व्यवस्थित वापरायला जमलं नाही, आयुष्याचा कृतार्थता पाहिली नाही, तर ते जलबिंदूवत, कमलपत्रावरील जलबिंदूसारखं अतीव चपलम. म्हणून ज्ञात्वा अच्युतम एकम समाश्रयत, जो ज्ञानी असतो तो एकमेव भगवंताच्याच आश्रयाला जातो. कारण तिथं जलबिंदूवरनं घसरणं नसतं. जसं जलबिंदू घसरतो कमलपत्रावरला, तसं भगवंताच्या पायावर आपण आश्रित झालो, भगवंताच्याच आश्रयाला गेलो तर तिथून घसरणारं नसतं. म्हणून प्रपंचाची आसक्ती निवृत्त होण्यासाठी माऊली म्हणतात, ज्ञान जाण, आणि ज्ञान जाणलं की ज्ञानाच्या वेळी ही झाकती जाणीवीची डोळे. जाणीव म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार याद्वारे, किंवा आपली पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच विषय यातून मिळणाऱ्या जाणीव आहेत. शब्दाची जाणीव होते, स्पर्शाची जाणीव होते, श्रवणाची जाणीव होते, शब्द आहे, शब्द, स्पर्श, रूपाची जाणीव होते. ह्या सगळ्या जाणीवा, आपण टेस्ट आपली कळते जिभेला, सगळ्या जाणीवा आहेत. ह्या जाणीवा संपून जातात. त्यामुळे खारट आहे जेवण का कसं आहे, मसाले त्यात किती आहेत याची जिभेला कळत नाही. कुणी निंदा केली, स्तुती केली तर कान त्याला प्रतिक्रिया देत नाही. ऐकोनी न ऐके निंदा स्तुती कानी, जैसा काऊन मनी योगी राज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, जैसा चेल्या सृष्टी स्वप्नी जिये. तुकाराम महाराजांचा अभंग फार सुंदर आहे, ते सांगतात बरोबर. स्वप्नातल्या सृष्टीसारखा प्रपंच वाटायला लागतो. सगळे शब्द कानाला निंदा आणि स्तुतीचे शब्द ऐकून न ऐकल्यासारखे, म्हणजे जाणीव संपलेली असते. अशी जाणीव संपली की निंदा स्तुतीचा परिणाम होत नाही. जाणीव संपली की जिभेला कुठल्याही पदार्थाची टेस्ट शिल्लक राहत नाही आणि त्या पदार्थाची आठवण, विषयांची आठवण होत नाही. त्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याद्वारे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जाणीव ओढून आणत असतं. मन तसं आणत असते, बुद्धी त्याचं ॲनालिसिस करत असते, अहंकार आपण केलेल्याची जाणीव निर्माण करत असतो आणि देहासक्तीने देहात्मभाव तसाच जागृत राहतो. जाणीव संपतच नाही. जाणीव जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ज्ञान होतच नाही. इथं माऊली म्हणतात, ज्ञानाची वेळी झाकती जाणीवीचे डोळे. जाणीव संपते. शब्द, स्पर्शादी सर्व विषयांच्या होणाऱ्या सगळ्या संवेदना ज्या आहेत त्या संवेदना संपून जातात. मग पुढे काय होतं, तैशी जाणीव जेतन रे. आता जाणीवच जर नसेल, विचार मागुता पाऊली निघे, तर्क आईनी निघे अंगी जयाच्या. 2 ओव्या पाठोपाठच्या नोंद करण्यासारख्या आहे. 4थी आणि 5व्या नंबरची ओवी जो आहे, आणि 6वी सुद्धा 6 नंबरची सुद्धा ओवी आहे, ही ओवी नोंद करून घेण्यासारखी आहे.
तैशी वरती दृष्टांत दिलाय, जैशी तिरी नाव न ढळे टेकली शांती तैशी जाणीव जेतन रिगे. आता जाणीव जशी नाव टेकली जाते तशी जाणीव मागुता पाऊली निघे. विचार जो असतो, जाणीवेचा जो विचार असतो, तो विचार हळूहळू हळू पाठीमागे येतो. विचाराचा वारा न लगे, मागच्या वेळा आपण बघितलेला आहे की तो विचारांचा वारा शिरत नाही. जोपर्यंत विचार असतात ना तोपर्यंत साधनेचा एखादा टप्पा असतो आणि त्या साधनेच्या टप्प्यावर आपण स्थिर झालेला असतो. बरोबर आहे की विचारानंच परमार्थ करायला पाहिजे. विचारांचं सहकार्य घेऊन आपण ध्यानात आणि नामात शिरावं लागतं. भक्तीसुद्धा विचारानं करावी लागते. आणि विचार शब्दाला शास्त्रज्ञ तत्वज्ञान आहे. शास्त्राचं जे तत्वज्ञान, संतांच्या तत्वज्ञानाचा मागोवा घेत विचारानं ही भक्ती, उपासना, ज्ञान संपादन करणं किंवा ध्यान करणं, या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने व्हायला पाहिजेत. विचारानंच होतात. पण पुढची शेवटची पायरी अशी आहे, त्या ठिकाणी विचारसुद्धा मागोता निघे. विचारसुद्धा पाऊल पुढे जात नाही, कारण जाणीव तिथं न रिगे, जाणीवेचा तिथं प्रवेशच होत नाही. आश्रय विषय नसतो ना, त्यामुळं वृत्तीचा, ज्ञानवृत्ती जी असते म्हणजे शब्दस्पर्शादी किंवा जे आपलं मनबुद्धीदी जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा प्रवेशच होत नाही. आणि साध्य प्राप्त झाल्यामुळे, एखादी गोष्ट प्राप्त झाल्यामुळं म्हणजे आत्मा अनात्म विचार हा मागू पावती परततो, पावली काय म्हणतात निघे. ही सगळ्या वृत्ती मागे सरकतात. आत्मानात्म विचार संपतो. पहिला आत्मानात्म विचार हा विवेकाचा भाग आहे आणि हा करावाच लागतो. नित्य अनित्य, आत्मा अनात्म, सार असार या सगळ्यांचा विचार करावा लागतो. या ठिकाणी विवेक लागतो, या ठिकाणी वैराग्य लागतं. पण विवेक आणि वैराग्य हे सुद्धा साधन रूपच आहे. विचार हा साधन आहे, साध्य नाही हे सांगायचं आहे माऊलींना. त्यामुळे आपण विचार जरी करत असलो ना तर तो विचार सुद्धा माझ्या भगवत प्राप्तीच्या म्हणजे जाणीवेचे डोळे झाकण्याच्या आड येणारा आहे. मी तीरापर्यंत मला पोचू देत नाही. पण जेव्हा जाणीव नष्ट होते, आत्मानात्म विचार संपतो, तेव्हा हा विचार जो आहे तो पाठीमागे येतो. खरी गोष्ट गेली तर आत्मानात्म विचाराचा वृत्तीशी संबंध आहे. वृत्ती किंवा जाणीव बाह्य पदार्थांना काय करते, या 5 विषयांच्या द्वारे जाणणं चालू असतं. समोर माझ्या एखादी व्यक्ती आहे तर ती कोण आहे, ती माझी नातलग आहे का, मित्र आहे का, जाणायला चालू होतं बघा. आणि ही जाणीव जोपर्यंत वृत्तीच्या द्वारे शिल्लक असते ना त्यावेळी बाह्यात बहिर्मुखताच असते. कारण पंचविषयांना घेतल्याशिवाय जाणीव शिल्लकच राहत नाही. जाणीव जी असते ती पंचविषयांना धरून राहते. पंचविषय नसतील ना तर ती जाणीव शिल्लकच राहत नाही. त्यामुळे विषयातून पाठीमागं आलं, विचारसुद्धा पाठीमागे यायला लागतात. जेव्हा जाणीव संपते तेव्हा पंचविषयाच्या संवेदना संपतात, तेव्हा जाणीव नष्ट होते. आणि जाणीव नष्ट झाली की विचारसुद्धा पाठीमागे लागतो. विचाराचा उपयोग कुठंपर्यंत असतो, एखादी उपाधी आहे ना ती उपाधीचा निराश करण्यासाठी. विचारानं ठरवायला पाहिजे प्रपंचातल्या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या नाशवंत आहेत, हे विचारानं ठरवलं. पण एकदा त्यामध्ये सहजता आली आणि खरंच मिथ्यात्व आपण अंगीकारलं साधकानं की पुन्हा पुन्हा तो संसार मिथ्या आहे, मिथ्या आहे, अनित्य आहे, अनित्य आहे, असार आहे, असार आहे असं म्हणावं लागत नाही. अशी वृत्ती पण नसते, असाराताची वृत्ती नसते. त्याच्यामुळं त्याच्या सापेक्ष असणारा सार हा विचार सुद्धा नष्ट होतो. जशी अनित्य आहे, संसार अनित्य आहेत, विषय अनित्य आहेत, अशी जेव्हा दृष्टी असते ती गेली, अनित्याची दृष्टीच गेली तर नित्य तरी कशाला शिल्लक राहील मग. त्यामुळे नित्यने अनित्य निघून जातं. हे सार आहे, हे असार आहे. त्रिगुण असार, निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. माऊली म्हणून 3ऱ्या अभंगामध्ये म्हणतात हरिपाठाच्या. त्रिगुणात्मक जेवढी सृष्टी आहे ती असार आहे. एकदा जाणून घेतलं विचारानं की असार आहे, त्याला मिथ्यात्व दिलं की मग असारता सुद्धा निघून जाते. असारता गेली की त्याच्या सापेक्ष धरून ठेवलेली दुसरी विरोधार्थी वृत्ती जी आहे ती सार आहे, ती सार पण निघून जातो ना. एकदा कार्याला बाधित केलं तर कारण पण निघून जातं. तसाच प्रकार इथं आहे. म्हणून विचारांचा उपयोग करा केवढा, उपाध्या घालवण्यासाठी, उपाध्याची व्यावृत्ती करण्यासाठी विचारांचा उपयोग होतो. येथे विचारता निरसले प्रपंच सहज सांडविले.
प्रपंच सांडवण्यासाठी विचाराचा उपयोग करावा लागतो. विज्ञानाला घालवण्यासाठी हा ज्ञानात्मक विचार करावा लागतो. एकदा ज्ञानात्मक विचारानं ती प्रपंचाची सगळा निराश जर झाला, मग राहिलं काय? सर येथे विचारता निरसले, प्रपंच सांडवले, मग काय? तत्वता तत्व उरले ज्ञानी, असे माऊलींची सुंदर ओवी आहे. आपण अनेक वेळा त्या ओवीवरती विचार केला. आपण खूप त्याच्यावर विचार करण्यासारखाच आहे. त्यामुळे उपाधीचा निराश केला की तेवढाच उपयोग विचारांचा आहे. एकदा उपाध्या गेल्या की विचार सुद्धा संपतात. त्यामुळे विचार फक्त काय करू शकतो माहिती आहे का? विज्ञान कार्याचा निराश करतो. कार्यरूप असलेला प्रपंच, जो दृष्टीरूप प्रपंच आहे पसारा, त्याचा तो निराश करतो. आणि शुद्ध ज्ञानाच्या वेळी त्या विचारांचाही उपयोग होत नाही. जेव्हा विचारांचा अंत होतो तेव्हाच खऱ्या एकांताचा लाभ होत असतो. एकांत कधी होतो? असणारा एक विचार, जो मी ब्रह्म आहे, हा विचार जेव्हा संपतो तेव्हा ती वृत्तीसुद्धा मावळते, नष्ट होते. त्यामुळे तिथं बुद्धीचा प्रवेश कसा होईल सांगा? विचार जोपर्यंत आहे तोपर्यंतच बुद्धी वापरावी लागते. विचारच मागे सरला तर बुद्धीचा उपयोग कायच नसतो. त्यामुळं विचार मागे फिरतो आणि तर्क करायची काही गरज नाही. तर्क आणि प्रमाण कधी लावायला लागतात? तर फक्त ते जाणून घेण्यासाठी. 6 किंवा 9 प्रमाणं जी शास्त्रानं सांगितलेली आहेत ही भगवंताला जाणण्यासाठी आहे. पण ती प्रमाणांचा उपयोगच होत नाही, किंबहुना त्या 6 प्रमाणाने किंवा 9 प्रमाणाने भगवंताला जाणताच येत नाही. त्यामुळे तर्क पाठीमागे येतात. म्हणजे का हे ते, म्हणजे सार असार, नित्य अनित्य, ह्या विचारांना अगदी संपूर्ण विचार नाहीसे होतात. नंतर जाणीव जेव्हा संपते तेव्हा विचारही संपतात. विचार आणि जाणीवा एकदम असतात. जोपर्यंत जाणीव असते तोपर्यंत विचारही असतात. आणि विचार संपला की जाणीव संपते, आणि जाणीव संपली की विचार संपतो. विचार हा परमार्थ क्षेत्रामधला जाणारा शेवटचा भाग आहे. विचार सगळं दृश्यरूप प्रपंचानंतर हे निराकार असणारे, निरवय असणारे विचार आहेत. हे विचार सुद्धा निघून जातात. कोणता विचार असतो शेवटचा टिकलेला? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा शेवटचा विचार आहे बरं का. अगोदर सगळं मी देह आहे, मी अमुक आहे, मी शिक्षक आहे, मी प्रवचनकार आहे, मी वारकरी आहे, सगळे विचार आहेत. मी कुठल्या तरी संस्थेचा चेअरमन आहे, हे सगळे विचार ढोबळ मानायचे आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी देह आहे, इथं येऊन थांबतो. त्या देहातून निर्माण होणारा अहंकार असतो. देह संपतो, देह माझा, हे विचार संपतात. मी ब्रह्म आहे असं वाटायला लागतं. आणि शेवटच्या ठिकाणी तो सुद्धा कल्पित विचार आहे हे कळतं. एक मी देह आहे हा एक मोठा विचार की जो आपल्याला आत्मस्वरूपापासून दूर ठेवतो. नंतर मी ब्रह्म आहे हे सुद्धा मला ब्रह्मरूप होण्यापासून दूर ठेवतं. कारण मी ब्रह्म आहे यामध्ये 2-3 पदांचा विचार केलेला आहे. ज्यावेळी हे सगळंच निघून जातं ना, हा मीपणा निघून जातो, असणं निघून जातं, तेव्हा फक्तच ब्रह्म शिल्लक राहतं. त्यामुळे मी ब्रह्म ही वृत्ती जाणं सुद्धा त्याचा निराश शेवटी होतो. माऊलींची फार सुंदर ओवी आहे 13व्या अध्यायामध्ये. म्हणून आती नाती हे बोली, जे देखुनी मुखी झाली, विचारांची मोडली वाट जेत. विचारांची वाटच मोडून जाते, म्हणजे विचार शिल्लकच राहत नाही. आती नाती ही बोली, आहे नाही, सार असार, आत्म अनात्म, अति नाती, हे असं आहे आणि नाही नाही नाही, ईश्वर आहे आहे, प्रपंच नाही नाही, दोन्ही वृत्ती संपून जातात. मी देह आहे हा अति विचार, मी देह नाही मी ब्रह्म आहे हा नाती विचार. बघा, अति विचार मी ब्रह्म आहे, नाती विचार मी देह आहे. दोन्ही जातात. प्रवृत्ती निवृत्ती ही दोन्ही ओझी न गेमती, अखंड चित्तवृत्ती माया ठाई. जेव्हा निवृत्ती संपते आणि प्रवृत्ती संपते, निवृत्ती लवकर जात नाही ना. म्हणून पहिला प्रयत्न असतो आपला तमोगुण आणि रजोगुण घालवण्यासाठी. सत्वगुणात मरणाऱ्यांची संख्या खूप आहे. पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत की सत्वगुणामध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. चांगली गोष्ट आहे ती. तमोगुणात आणि रजोगुणात मरण्यापेक्षा सत्वगुणयुक्त होऊन मरण्यामध्ये काहीतरी मोठेपणा आहे. पण खरा पुरुषार्थ आहे गुणातीत होण्यामध्ये.
गुणातीत झालेला जो आहे त्यानं कृतार्थता अनुभवलेली असते. माऊली 13व्या अध्यायात म्हणून ओळी टाकतात, म्हणून आती नाती हे बोलणं बोली जे देखुनी मुखी झाली. ज्यावेळी त्या ब्रह्मत्वाशी एकरूप होतं त्यावेळी मुख पण त्याला येतं, बोलायचं बंद पडतंय. विचार मागवता पाठीमागं सरकायला आता विचाराची मोडली वाट येतं. विचारच संपून जातात. विचार असतो तेव्हा मन बुद्धीद्वारे शब्दांचं कार्य सुरू असतं. आपलं मनातल्या मनातही बोलतो ते विचारच असतात. नाम घेताना सुद्धा कदाचित भगवंताच्या एखाद्या आकाराचा विचार असेल. ध्यानामध्ये सुद्धा ध्यानाशी त्या ध्येयाशी एकरूप होणारी वृत्ती आणि ते ध्येय ध्यान करणारा अशी त्रिपुटी शिल्लक असेल. ज्यावेळी हे विचारच संपून जातात ना त्यावेळी तर्क अनुमान याचा अर्थच काय राहत नाही. तर्क आणि अनुमान कुठेपर्यंत? परोक्ष ज्ञानापर्यंत. माऊली म्हणतात ना, या तर्काची दिठी गोचर नव्हे किरीटी. हा तर्काची या दिठी गोचर नव्हे किरीटी. अर्जुना, ह्या तर्काच्या दृष्टीला हा प्राप्त होणारं तत्व नाही. त्यामुळे तसाच विचार इथे सांगितलेला आहे की ज्या ठिकाणी विचार संपून जातात. 12व्या अध्यायामध्ये उभे ना, मनाची नकी न लगे जेत बुद्धीची दृष्टी न लगे. इंद्रिया किरजोगे काय होईल? अर्थात इंद्रियांना प्राप्त होईल. जे मनाला आणि बुद्धीला तिथं शिरू देत नाही तिथं विचारच संपून जातात, जाणीवा नष्ट होतात. जाणीवा जर नष्ट झाल्या तर दुसरी गोष्ट काही शिल्लकच राहत नाही. तिथं फक्त अभिन्नता, अभेद आणि अद्वैत शिल्लक राहतो. एकरूपता राहते, वृत्ती तदाकार होते. त्यामुळे वृत्ती स्वतंत्र विचार करणारी राहत नाही, त्यामुळे विचाराला जागा नाही. तर्क करणारी बुद्धी सुद्धा गडप होते, मुक्की होते, काही बोलत नाही. मन सुद्धा मनाची दृष्टी तिथंपर्यंत नक्की न लगे. मन जरासं कसं आहे, भोसकार काढणार आहे म्हणून नक्की शब्द वापरला आहे. सुखदुःख सगळी जाणीव देते ते मन देत असतं. आणि त्यामुळं मनाची नक्की सुद्धा तिथं लागत नाही, बुद्धीची दृष्टी पोचत नाही. अशी जी स्थिती आहे ती जाणीव नसलेली स्थिती आहे, ही ज्ञानाच्या वेळची आहे. वरच्या ओळीला पण धरावं लागतं, झाकती जाणीवेचे डोळे. म्हणजेच काय तर विचार मागुता पाऊली निघे. वरती जो शब्द वापरला आहे झाकती जाणीवेचे डोळे 4थ्या ओवीमध्ये, तो 5व्या ओवीमध्ये त्याचा अर्थ विचार मागुता पाऊली निघे. तर्क आईनी नेघे अंगी जयाच्या. त्यामुळे तर्क आपलं स्थान जे आहे, आयन म्हणजे स्थान, तर्क आईनी ज्याच्या स्वरूपात तर्क आपले स्थान टिकवू शकत नाही. तर्काला राहायला जागा नसते, आईनी नाही, राहायला जागा नाही अंगी जयाच्या. ज्या स्थितीमध्ये अशी स्थिती प्राप्त होते, आपल्याला नामात सुद्धा ही स्थिती कधी कधी प्राप्त होते बरं काय. नाम घेत असताना नामाचं बोलणं सुद्धा हळूहळू शब्द बंद पडायला चालू होतात. आणि कधी कधी ध्यानाच्या वेळी सुद्धा दृष्टी अशा त्या ध्येयाशी एकरूप झाली की ते ध्येय आणि ते ध्यान करायची प्रक्रिया एकरूप झाली की आपल्या बऱ्याचशा संवेदना आणि जाणीवा नष्ट झालेल्या असतात. सर्वसाधारणपणे डास चावतात, माशी येते, इकडून तिकडून आवाज येतात, कोणीतरी हाक मारतं, आणखीन भांड्यांचा आवाज घरातला येतो, हा यायचा बंद होतो. पूर्ण स्थिती झालेली असते ती. फक्त ती स्थिती आपल्याला त्या काळातच अनुभवता येते. त्यामुळे पुढे ते दिवसभरात ती आपली स्थिती टिकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला प्रॉब्लेम हा ध्यानाच्या वेळी जो ध्यानानंतरचा जो अनुभव आहे तो प्रपंचाचाच अनुभव आपल्याला येत असतो. त्या वृत्तीची जी जाणीवरहित असलेली वृत्ती जी आहे निवृत्त झालेली, त्या वृत्तीचं जाणीव आपल्याला होत नाही. म्हणून इथं म्हणलंय तैशी जाणीव जेतन रे विचार मागुता पाऊली निघे. तर्क आईनी नेगे अंगी जयाच्या. खूप विचार करावा बरं काय सर्वांनी याच्यावरती. या 2 ओव्या 4, 5, 6 नंबरच्या ओव्या विचार करावा. कारण आपल्याला प्रवचनामध्ये चिंतनामध्ये मर्यादा असतात, पण गप्पा मारण्यामध्ये नाही, स्वतःचं चिंतन करण्याला मर्यादा नसतात. आपण शांत बसावं आणि विचार कसे मागे येतात ना, हे नुसते लिहून आणि ऐकून कळणार नाहीत. नामात घुसावं, ध्यानात घुसावं आणि विचार कसे मागे पडतात याचा स्वतः अनुभव घ्यावा. आणि मग ही चिंतनाला उभी घ्यावी. मग कळायला लागेल की माऊलींचा अनुभव काय आहे, आपला अनुभव आणि माऊलींचा अनुभव जुळतोय काय ते पाहिलं पाहिजे. ज्ञानेश्वरी आपल्याला अनुभवाचं एक विस्तारित असं क्षेत्र उपलब्ध करून देते. तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे का, हां, ज्यांना पोहायचं आहे का, तर सागर जो निर्माण करून देते ज्ञानेश्वरी. पोहा, किती तुमच्या अंगात मस्ती जेवढी आहे ना पोहायची, जेवढी आतमध्ये गुरमी आहे ना घालवायची आहे घालवा.
ज्ञानाची केवढी लालसा आहे तुमच्याकडं, अनुभवाचा केवढा प्रांत विस्तारित करायचा आहे. ज्ञानेश्वरीत घुसा, ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं चिंतन करा. माऊलीने फार मोठा सागर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे तिथं डुबी घ्यायला बरं आहे. पण डुबी घेताना या गोष्टीचा विचार स्वतःच्या साधनेशिवाय लक्षात येणार नाही. खूप लोकांची स्थिती अशी आहे की साधना न करता शास्त्राभ्यास चालू आहे. आमच्या आपल्यात बघण्यात सुद्धा आहे, आपल्या सगळ्यांच्याही बघण्यात ती असेल की शास्त्राभ्यासाला खूप महत्त्व दिलं जातं. आता हे वाचलं, आता पुन्हा काय वाचू मी, असं सद्गुरूंना विचारलं जातं. किती वाचू असं म्हणायचं. कधीतरी वाटलं पाहिजे ना, माझी पंचदशी झाली, काय शब्दाला अर्थ आहे का त्या वाक्याला सांगा बघू. माझी पंचदशी वाचून झाली, माझं हे काय आणखीन काय असतील ते आचार्यांचे काही आहेत आत्मबोध वगैरे, हे माझे वाचून झाले. 3 ही उपनिषद माझी वाचून झाली. आता काय करू म्हणून काय म्हणजे आता वाचून झाली शब्दाचा अर्थच काय कळत नाही. वाचून झाले असतील, शब्द वाचून झाले, आता शब्द खायचे आहेत अजून, त्याचं चर्वण करायला पाहिजे त्या शब्दांचं. आणि शब्दाच्या चर्वणाला स्वतःच्या साधनेचं सहकार्य द्यायला पाहिजे. शास्त्राला साधना जोडायला लागते. शास्त्र आणि साधन एकत्र येतात, त्यावेळी अनुभवाच्या प्रांतामध्ये साधकाचा प्रवेश होत असतो. आपण फारसा विचारच करत नाही. त्यामुळं किती शास्त्र किती वाचायचे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, वाचूनच मरतात लोक आणि पंडित होतात. पोपटासारखे बोलतात, प्रवचन करतात. आमच्यासारखे म्हणूया आपण, माझ्यासारखी मी म्हणून घेतो मला स्वतःला. नुसते प्रवचन करत पोपटासारखे शास्त्र अभ्यास करतात. साधन स्वतःचं कुठं आहे? स्वतःचं साधन जे गुप्त आहे ते कुठं असतं? हे दाखवण्याची साधनं सगळी सुरू आहेत. माझ्या प्रवचनाला किती लोक हजर आहेत यावर मी माझी लायकी ठरवतो, शास्त्राची लायकी ठरवतो. असं असू शकतंय का हो? ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये एवढी कमी ताकद आहे काय? ज्ञानेश्वरीची ओवी म्हणते, तुला कशाला पाहिजेत ऐकायला सगळेजण? तुला जे ऐकायचे आहे ते ऐकत असतात. ते खरोखर कशा असतात? काय म्हणतो आपण त्याला? विचारशील अशी माणसं असतात. ते ऐकतच असतात, त्यांना काहीतरी प्राप्त करायचं असतं. ते शास्त्र ऐकतात, साधनेसाठी ऐकतात. आम्ही शास्त्र ऐकतो, दुसऱ्यांना सांगण्यासाठी ऐकतो. बाकी काय आहे का तपासलं पाहिजे. अचानकपणे आरोपही एकामेकावर करता येणार नाही आपल्याला. आपण खरंच शास्त्र अभ्यासतोय दुसऱ्याला सांगण्यासाठी का माझ्या साधनेला उपयोगी पडावं म्हणून. जर साधनेला उपयोगी पडत असेल तर मला एक ग्रंथ बरं पुरेसा आहे. कधीतरी बसून आपण विचार करायला पाहिजे, कोणता ग्रंथ हा ज्याचं त्यानं ठरावा, सद्गुरूंना विचारून ठरावा, आपली प्रवृत्ती स्वभाववृत्ती जाणावी, त्यानुसार ग्रंथ निवडावा. सगळी शास्त्र, सगळ्या संतांचं तत्वज्ञान त्याच ठिकाणी घेऊन जाणार असतं. माझा विचार आणि माझ्या शास्त्रातला साधना आणि शास्त्र याची मी कधी गुंफणच घालत नाही. या गुंफणीतून एक सुंदर अनुभवाचा हार तयार होतोय बरं का. ह्या साधनेची फुलं जी असतात आणि शास्त्राच्या शब्दाची जी फुलं असतात, त्यातली काही पानं फुलं, यातली काही पानं फुलं, अशी एकत्र घेऊन सुंदर असा अनुभवाचा हार तयार होत असतो. घ्यावा आणि खरंच त्या पुन्हा त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. अरे असाच हार तयार करावा. शास्त्र घ्यावं, त्याचा साधनेत उपयोग करून घ्यावा आणि साधना आणि शास्त्राच्या द्वारे विचारांना संपवून टाकावा. विचार जेव्हा संपतात तेव्हा आपण ईश्वर रूप, भगवत रूप, ईश्वर रूप म्हणण्यापेक्षा ब्रह्मरूप होतो, आत्मरूप होतो. असा अनुभव सगळ्या संतांनी सांगितलेला आहे. आपण आता त्या पद्धतीने चाललोय काय बघितलं पाहिजे. जाता जाता विषय सुचला म्हणून आपण बघितलं, खूप लोक फक्त शास्त्र अभ्यासतात. शास्त्र अभ्यास हे ध्येय नसावं. शास्त्र अभ्यास याचा उपयोग फक्त काय कसा असावा, मला साधनेत त्याची मदत करून घ्यायची आहे म्हणून त्यासाठी शास्त्र लिहिलेले आहे, साधनेत वापर करण्यासाठी, अन्य नाही. दुसऱ्याला सांगणं हा त्याचा गौण प्रकार आहे. ठीक आहे, आपल्याकडे जेव्हा एखादं बाहेर पडतं ना, ते कुठेतरी टाकावं असं वाटतं. ती गुळणी असते, गुळणी तरी यायला पाहिजे ना. गुळणी कधी येते? गळ्यापर्यंत भरलं की आपण बघतो बघा, आत्ता पूर्ण झालं बाबा, घरापर्यंत जेवण झालेलं आहे, आता का नाही, आता जरा जरी घातलं ना तर बाहेर गुळणी पडेल ना आमची. आता गुळणी पडते ना, ती अनुभवाची असते. स्वामी कृपेचा लोट आला, माझं हृदयी सामावला आणि पूर्ण होता उचमळेला अनुभव उद्गार. आत्मारामध्ये उभे आहे समर्थांची,
स्वामी कृपेचा लोट आला. शास्त्र कृपा, स्वामी कृपा म्हणजे सद्गुरूंची कृपा, ईश्वर कृपा यांचा लोट पाठीमागून आला की आतमध्ये भरला की त्यातून बाहेर पडतात ते ग्रंथ, बाहेर पडतात ती शास्त्र, बाहेर पडतात ती कीर्तनं आणि प्रवचनं असावीत. असा एक पूर्वापार प्रघात आहे. गुळणीतच ग्रंथ असावा, पोटात नाही. पोटात खूप असलं पाहिजे, गुळणीत थोडंसं असायला पाहिजे. शास्त्र सांगण्यासाठी आपण जर वापरत असू तर शास्त्राचा गौण वापर आपण करतो हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. शास्त्राचा मुख्य वापर अनुभवासाठी आहे. म्हणून शास्त्र आणि साधना, सद्गुरूने दिलेली साधना आणि त्या जोडीला शास्त्र, या दोन्हींचा जेव्हा संगम होतो त्या संगमामध्ये अनुभवाचं एक रूपांतर होतो. तो संगम अनुभवाचा असतो. अशा संगमामध्ये आपण स्नान करून शुचिर्भूत व्हावं आणि आपलं अंतरंग स्वच्छ करावं असं सांगणं आहे संतांचं. इथं त्याच ओवीवर आहे. म्हणून आपण विचार करावा, ह्याच्यावरती खूप विचार करावा ओवीवरती. आणि विचार सोडायचा आहे काही दिवसानंतर. एकदा ओवीमध्ये घुसलो आणि त्याचा अर्थ कळला आणि हेच जर मी साधनेमध्ये वापरायला लागलो ना रोजच्या, खरंच माझा विचार मागोती पाऊली सरे होतो का, माझं मन खरंच झोपते काय त्यावेळी, काय मी झोपतोय. बऱ्याच जणांना नामामध्ये शरीर झोपतं, मन झोपावं यासाठी साधना आहे. जोपर्यंत मन झोपत नाही, बुद्धी झोपत नाही ना, तोपर्यंत साधनेला परिपूर्णता आलेली नसती. लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे. आपण फारसं लक्षात ठेवत नाही. मी झोपलो, मला काही कळतच नव्हतं, माझं साधना, ती एक प्रकारची झोप आहे. झोप झाल्यानंतर सुद्धा आपण असंच बोलतो. म्हणून झोप हे कारण देहातलं अज्ञानच आहे मानलेलं आहे. आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. कारण देहात आहे काय, मग जागृतीत म्हणजे स्थूल देहात आहे काय, सूक्ष्म देहातल्या स्वप्नामध्ये आहे, फरक काय पडणार आहे सांगा बघू. त्याच्यापेक्षा झोपेच्या पलीकडचं झोपणं आहे ते फार मोठं आहे. झोपेच्या पलीकडचं झोपेत राहून जागं राहणं ही फार वेगळी गोष्ट आहे. ही झोपेतलं जागणं आहे. हे झोपेतलं जागणं म्हणजे जाणीवरहित साधनेचा एक प्रकारे केलेला उपयोग असतो. शास्त्र अभ्यासावं आणि त्या शास्त्राचा वापर आपल्या रोजच्या साधनेसाठी करणारा हा योग्य आणि खरा साधक आणि त्याचं खरा मार्गक्रमण चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. भगवंताला तोच आवडतो, सद्गुरूंना तोच आवडतो. शास्त्र म्हणते धन्य झालो मी तुझ्या हातात पडलो, धन्य झालो तुझ्या मुखातून मी बाहेर पडायला लागलोय, असं शास्त्रच आशीर्वाद द्यायला चालू करतं. सद्गुरू म्हणतात धन्य झालं की तुला मी अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहाचा वापर तो असा झाला तुझ्याकडून. मी धन्य झालो, ईश्वर म्हणतो की मी तुला नरदेह दिला. ही धन्यता सगळ्यांची अभ्यासली पाहिजे आपण. म्हणून शास्त्र, गुरु आणि भगवंत म्हणजे संत, ग्रंथ आणि भगवंत, सारखी त्रिसूत्री आपण लक्षात घेतोय बरं काय. हीच आपल्याला कडेपर्यंत घेऊन जाणार आहे. ह्या तिन्हीतला एक जरी धागा, एक मणी जर सुटला ना तर आपला हार, जो मुक्तीचा हार आहे ना, तो पूर्ण होणारच नाही. त्यामध्ये हे 3 मणी घालायचे लागतील. हे कुठले, ग्रंथ पाहिजेतच. दुसरी गोष्ट संत पाहिजेतच, कारण त्यांचे आशीर्वाद मला पाहिजेत. संतांच्या ठिकाणी श्री गुरु शब्द आहे. संत, श्री गुरु, ग्रंथ आणि शेवटचा भगवंत म्हणजे मोक्ष. ह्या मोक्षापर्यंत जायलाच पाहिजे आपल्याला. म्हणून जीव जगत आणि जगत ईश्वर याचा प्रवासाचा एक टप्पा आणि स्टेशन आहे. आपण त्यानुसार गेलो पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा मोठा महान ग्रंथ उपयोगी पडेल. ज्ञानेश्वरी वाचायला चालू करून बघावे. रोज 100 व्या अर्थासहित वाचाव्यात आणि आपल्या आयुष्यातला आमूलाग्र बदल पाहावा. स्वतःचा बदल फक्त दिखावी दिसणार नाही. दुसरी कोण तुम्हाला कदाचित नावसतील, नाही नावसतील, कदाचित उलटी नावं सुद्धा ठेवतील. नावसतील म्हणण्यापेक्षा नावं ठेवतील ही एक शक्यता आहे. ह्याच्याशी घेणं देणं आपलं नसतं. माझं देणं घेणं ज्ञानेश्वरीशी, ज्ञानेश्वर माऊलींशी असतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण वाचायला लागू ना तेव्हा एकदा धन्यता प्राप्त होते. अशा अनेक ग्रंथांचं विचार परिशीलन करत बसण्यापेक्षा ज्या ग्रंथामध्ये सगळी उपनिषदं, सगळी पुराणं, सगळेच तत्त्वज्ञान आलेलं आहे असा हा श्रेष्ठ असा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या वाचनात ठेवावा. नुसते एखाद्या ओवीचं आपलं रोजचं चिंतन आहे म्हणून नव्हे, तर रोजच्या रोज वाचना. एक 100 ओवी. एक जणांनी तरी मला सांगितलं होतं रोज 300 ओव्या वाचाव्यात, महिन्याला आपलं पारायण पूर्ण होतं. 3 त्रिक 9, 9000 ओव्या संपूर्ण होतात. आणि अशी 12 पारायण होतात. 12 पारायण झाल्यानंतर काय अनुभव असेल तो ज्याने त्याने अनुभवल्यासारखा अनुभव व्हावा. इतरांना हा सांगण्यासारखा अनुभव नसतो, ज्याने त्याने चाकण्यासारखा.
आणि आतमध्ये मुरवण्यासारखा अनुभव असतो. माऊली म्हणतात जाणीव संपायला शास्त्र उपयोगी पडतं, विचार उपयोगी पडतो, पण शास्त्राचा उपयोग कुठंपर्यंत त्याला फक्त त्याच तत्वाला जाणून घेईपर्यंत. पण जाणून घेण्यासाठी शास्त्र लागतं आणि जाणून घेण्यासाठी साधना करावी लागते. शास्त्राचा अभ्यास ही एक साधनाच आहे, पण ही खरोखरची साधना आहे ना बैठकीची, त्यावेळी शास्त्राला लावून पाहावं लागतं. त्यामुळं आपण त्या एक तत्वाशी जातो. आपले डॉक्टर काका सुद्धा बोलतात ना, परमपूज्य काका बोलतात की ते म्हणतात त्या सिस्टमला जाणून घ्या, त्या सिस्टमचा वापर करा, त्या सिस्टमला सोडून द्या. घ्यायचं आहे, जाणायचं, वापरायचं, सोडून द्यायचं. सोडून द्यायचा एक विचार. एक वेळी असं येते की जे सोडताच येत नाही ते तत्व तू आहेस, असा शेवटचा भाग निर्माण होतो. त्यामुळं मी जो आहे, जग, जीवाला सोडला, जगताला सोडला. आता जीव कुठंपर्यंत पोचणार आहे? जग सोडलं की जीवापर्यंत येतो. जीव बिन सोडला ना तर ब्रह्मतत्वापर्यंत येतं. कारण जीव संपला की एक ब्रह्म शिल्लक राहतं, नाही तर दुसरं काही शिल्लकच नाही. तीन गोष्टी अस्तित्वात आहेत. एक म्हणजे जीव, जगत आणि ब्रह्म. ह्या पलीकडे काही, म्हणून ब्रह्माचं जे सत्यत्व आहे ते ब्रह्माचं सत्यत्व जाणून घेणं, जीवाचं जे जीव आहे ते जीवाचा बाध करणं आणि जगाचं मिथ्यात्व ओळखणं, ही साधनेची एक पद्धत आपल्याला आपल्याच परिवारात डॉक्टर काकांनी आपल्याला घालून दिलेली एक आहे. ज्ञानेश्वर महाराज पण तसेच घालून देतात आपल्याकडं. जाणीव संपायला लागते, जाणीव संपली की मग पुढे विचार संपून जातो. विचार संपला की विचार मागे येतात, म्हणजे कुठं जातात की तिथंच लय पावतात. आणि त्यामुळं प्रपंचाच्या ठिकाणी असलेलं जे मिथ्यात्व आहे ते स्पष्ट पद्धतीने कळायला लागतं. तर्क वगैरे, प्रमाण वगैरे संपून जातात, कारण मागचा प्रवास आहे तो, आणि मागच्या प्रवासामध्ये याचा उपयोग फारसा होत नाही. माऊली 6व्या अध्यायामध्ये ओवीमध्ये काय बोलतात बघा, 6 नंबरची ओवी. अर्जुना तया नाव ज्ञान. आता कुठल्याला ज्ञान म्हणायचं? जिथं जाणीव संपते आणि विचार संपतात आणि तिथं तूच फक्त शिल्लक असतोस. तू म्हणजे मी म्हणजे ते ब्रह्म एकमेव शिल्लक असतं. शुद्ध मी शिल्लक राहतो. अशुद्ध मीचं विज्ञान संपून जातं, त्याचा निराश झालेला असतो. अशुद्ध मी हे विज्ञान हीच उपाधी आहे. ती उपाधी टाकली की निरुपाधिक चैतन्याचा अनुभव, त्या अनुभव येतोय म्हणण्यापेक्षा तो अनुभव रूप होतो. अनुभव येतो म्हणण्याला अर्थच नाही. तो सुख येते म्हणायला हरकत नाही, तो सुखरूप होतो. तो ज्ञान प्राप्त करतोय म्हणण्याला अर्थ नाही, तो ज्ञानरूप होतो. असा तो आहे की त्यालाच म्हणायचं तया नाव ज्ञान. तुला मगापासून जे मी ज्ञान विज्ञान सांगेन म्हणतोय ना, त्याला ज्ञान म्हणतात. कशाला? ज्याचा निराश करून जे शिल्लक तत्व राहतं, जिथं विचार अजिबात शिरकू शकत नाही, मनाची नकी तिथं लागत नाही, ती इंद्रियानं गोचर नसतं, अशा तत्वापर्यंत जेव्हा प्रवास संपतो तेव्हा नाव शांत होते. कारण पाणी पुढं नसतंच. पाणी म्हणजे समुद्र, संसार आहे. हा संसार संपला की संसाराच्या प्रांताच्या पलीकडे लगेच संतांचा आणि ब्रह्मस्वरूपाचा प्रांत, आनंदाचा प्रांत सुरू होतो. सुखाचे पाठीमागे संपली की प्रदेश संपला ना की आनंदाचा प्रदेश संपतो. सुखाला आणि दुःखाला नाकारणारे सगळेच आहे. जे सुखाला नाकारतात ना त्यांना आनंद भेटतो, अन्यथा कुणालाही भेटणार नाही. जे प्रपंचाच्या ज्ञानाचा अव्यय करतात त्यांनाच अपरोक्षत्वानं ब्रह्मरूपाचं ज्ञान होत असतं. फार मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवण्यासारखा आहे. म्हणून हे प्रांत ढकलत पुढे गेलं पाहिजे. जिथं परिच्छिन्नता आहे तिथं विस्तारित आणि व्यापक असलेल्या स्वरूपाचा अंदाज कसा येईल सांगा बरोबर. त्याच्या पलीकडे जायला पाहिजे ना. म्हणून माऊलीच बोलतात की अर्जुना, जे मगापासून तुला मी सांगायला लागलोय ना तेच हे ज्ञान आहे. जिथं विचारच संपून जातात, जिथं प्रपंचाचा प्रांत संपून जातो, जिथं नाती नाहीत, जिथं काय नाही, प्रेमानं काय संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ नाही, तळमळ दुःखलेश. अशा प्रांतामध्ये जायचं आहे की तिथं संत राहतात आणि त्या संतांच्या ठिकाणी बाजारपेठ मुक्तीचीच आहे. त्या मुक्तीच्या बाजारपेठामध्ये विक्री कशाची असेल सांगा ना? आनंदाची, ज्ञानाची, सुखरूपतेची. अन्य काय असणार आहे तिथं विक्री कोणती? त्याच प्रांताचे आपण स्वामी बनतो. कोण जायला तिथे तयार नाही.
कारण हा प्रांत स्टावलता येत नाही, नाती झिडकारता येत नाहीत. नातवानं पकडलेल्या पदाराला हिसडा मारून नातवाला टाकून पुढे जाऊच वाटत नाही. नातू हाच प्रपंच आहे माझा, बाकी काही नाही. लहान लहान आहेत, मला झटतात अंगाला, यांना टाकून कसं जाऊ पुढे, म्हणून थांबतो मी. माझं नाम आज ढकलायचं पुढं, कारण त्या नातवाचं सगळं करायचं आहे. त्यामुळे मला नाम घ्यायला जरासा वेळ बदलूया नामाची. कसं कसं चाललेलं असतं, आपली गंमतशीर साधनेचे प्रकार आहेत. आपल्याला खूप काही बरं असतं, जरा बरं वाटतं. इकडं तिकडं कुठंतरी पदं बिदं मिळायला लागली, कोणीतरी सत्कार करायला लागलं, फोटो बिटो घ्यायचे, ते स्टेटसला लावायचे, ह्यामध्ये दिवसच घालवायचा. सगळ्या पाहुण्यातली पाठवायचे, कुठं कुठं मला फुलाचे गुच्छ मिळाले, कोणी कोणी काय काय घेतलं, कोणी कोणी माझी वाहवा केली, ही सगळं 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 लोकांना पाठवण्यामध्ये सगळं निम्म अर्ध आयुष्य त्यातच घालवायचं. आणि पुढे जाऊन मग साधना बघूया, सवडीनं साधना चालू होते, असा मुद्दा. म्हणून आता माऊली सांगाले, कशाला ज्ञान म्हणायचं, कशाला विज्ञान म्हणायचं, आणि कोणत्या पद्धतीने त्या ज्ञानाचं आकलन होऊ शकतं आणि का होत नाही, याची कारणं माऊली आता पुढच्या ओवीपासून द्यायला चालू करणार आहे. आपण 5 ओवीपर्यंत एकच ओवी पाहिली बहुतेक 5 नंबरची, आणि तेवढ्याच ओवीवरती आज विचार केला आहे. आता आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, या 5व्या 6व्या 4थ्या ओवीवरती आपण चिंतन करावं बरं काय. कुणाला सांगण्यासाठी अजिबात नाही. आपल्याला जर वाटलं तर लिहून काढावं, आणि लिहून काढलेलं स्वतःच अभ्यासावं. कुणाला पाहिजे वाटलं तर आपण त्यांच्याशी चर्चा करावी, हरकत नाही. आपल्याच एखाद्या सहचारी जो असतो साधक ना, त्यांच्याशी बोलावं. नाहीतर काही उपयोग दुसरा नसतो. कुणाला ऐकायचं नसतं आपलं, आणि आपण बोलत असतो. त्यामुळं जे आपण बोलत असतो त्याचा अपमान, माझा अपमान, आणि त्या तत्त्वज्ञानाचा अपमान होतो. त्यामुळं अशा ठिकाणी ते ओतू नये ज्या ठिकाणी खडकाळ जमीन आहे, काही उपयोगाची नसते. विचार करावा. आज वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.